हाय हॅलो नमस्कार. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जेव्हापासून रियाचा ड्रेस बघितला होता तेव्हापासून भक्तीने गोंधळ चालू केला होता की मला सुद्धा ड्रेस शिवून पाहिजे आणि मला उद्या शाळेत घालून जायचं आहे. मला शाळेत जाईपर्यंत ड्रेस तयार पाहिजे. मग काय तिच्या फरमाईशनुसार असा ड्रेस बनवला आणि तिला फ्रॉक नको होता आणि जरी शिवला तरी ती घालणार पण नव्हती. म्हणताना मग असाच ड्रेस शिवून घेतला तिच्यासाठी. छान अशी पॅन्ट आणि वरती शॉर्ट टॉप तयार केला होता. आता ट्रेंडिंगला सुद्धा हाच जास्त ड्रेस चालतोय त्याच्यामुळे म्हटलं चला दुपारच्या टायमिंगचं हे माझं काम चालू होतं ते म्हणजे ब्लाऊज घेऊन बसले होते. सगळे जे आतापर्यंतचे सगळे शिवलेले ब्लाऊज होते आणि त्याला हुक बटन काज हे सगळं करायचं होतं आणि मी हातावरतीच काज करते म्हणजे मिशीनवरती काज करत नाही. त्याच्यामुळे हातावरती काज करायचं जास्तीचे काम वाढलेलं असतं त्याच्या आणि हे सगळं करायला इतका आळस झाला होता तरीसुद्धा मला हे करायचंच होतं. अहो म्हटले थोडासा चहा ठेव. आता म्हटलं आळस आपल्याला पण आलाय, चहा घ्यावा आणि नंतर बाकीची कामं करायला घ्यावी. भक्ती शाळेत जेवढी उत्साहाने ड्रेस घालून गेली होती तेवढीच मात्र कोमेजून वापस आली होती, कारण तिला थोडासा ताप आला होता. त्याच्यामुळे ती झोपली होती. झोपेतून उठली आणि रडायला लागली. बाहेर कोंबड्या सोडल्या होत्या तर त्यांची ही भांडणं चालू होती. खायला टाकलेलं एकीकडे ठेवलं आणि त्या दोघेजण भांडणं करत होते ना, तेव्हा त्यांच्याकडे बघून मला आमच्या लहानपणीची बहीण भावंडाची भांडणं आठवली. तेव्हा मात्र सगळे एकत्र होतं पण बोलायला भांडणं जास्त बोलायला कमी होतं आणि आत्ता त्यांच्याशी बोलायचं म्हटलं की एखाद्या सणाची किंवा यात्रेची वाट बघावी लागते. असं चला म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. मस्त अशा चुलीवरती बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि नंतर पापड भजी. आता ह्यांची फरमाईश होती की मला भजी वगैरे पाहिजेत तर म्हटलं चला आता बनवून घ्यावी. माझं इकडे पापड भजी करायचं सुरू होतं तेवढ्यात आहोनी लिंबू जेवढे पडलेले होते साठवून ठेवले होते आणि त्याचंच आता लोणचं घालायचं होतं. आता माझ्या हातून तर जास्त चांगलं होत नाही, खराब होतं आहे. त्याच्यामुळे आहोनीच घालून घेतलं हे लोणचं. छान अशा मिरच्या लिंबू आणि मीठ टाकून ठेवून दिलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय बाय.